पेड्या मारुती मंदिर, मासुंद तलाव, भाजी मंडई शिवाजी मार्केट, मासुंद तलाव भाजी मार्केट शिवाजी मंदिर, मासुंद तलाव भाजी मार्केट शिवाजी मैदान, पेड्या मारुती मंदिर, खारकराळी तिजत बिल्डिंग, तिथून तेलीचं दुकान, ते मार्केट नाला, दादाजी कोंडे स्टेडियमच्या आतून स्टेडियमचा रस्ता, ते नागसेन नगर खाडीला कनेक्ट केलेला हा नाला आहे. परंतु इन बिटवीन दॅट महात्मा फुले नगर मार्केट, तो जो नाला आहे आणि दादाजी स्टेडियममधून गेलेला नाला आहे, तो नाला आपण रुंद केला आहे, मोठा केला आहे INDPने. माझ्या कारकिर्दीमध्ये 2010मध्ये स्टेडियमच्या आतील छोटा सब नाला पण बांधलेला आहे आणि मेजर नाला आत्ता 5 वर्षापूर्वी पण बांधलेलं आहे. कोविडमध्ये काम चालू होतं, आत्ताच मला वाटतं 3-4 वर्ष झाली असेल ते खाडीपर्यंत सोडलेलं आहे. ते अशी दुरंदर काम केलेलं आहे. आणि हा जो आहे मासुंदा तलाव ते शिवाजी मैदान, मोठा 3 मीटरचा कलवट बांधला आणि पुढे शिवाजी भाजी मंडई ते पेड्या मारुती ते आतला खारकराळी, हे ते 1.5 फुटाचं गटर आहे. हे 1.5 फुटाचं गटर हे 3 मीटर नाल्यामध्ये कन्व्हर्जन करायला पाहिजे. 3 मीटर नाल्यामध्ये कन्व्हर्जन केलं तर तो नाला पॅरल मोठा होईल आणि तो कन्व्हर्जन नाला रस्त्याखालून फुटपाथ 1.5 मीटर, रस्त्याचं 1.5 मीटर असं घेऊन 3 मीटरचं नाला करणं बंधनकारक आहे. तसं बंधन करून तो रस्त्याने पॅरल न्यायचा, तो रस्त्याने मार्केटमधून जाईल आणि मार्केटमधून मुख्य नाल्याला कनेक्ट होईल. पेड्या मारुती मंदिरकडून जो आहे पेड्या मारुती मंदिर, नंतर तेजादेवकडून सरळ रस्ता जातो आतमध्ये मार्केटकडे वळतो. तर असं सरळ घेऊन पॅरेलल टू रोड घेऊन मार्केटमधून मुख्य नाल्याला जोडायचा, पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होईल. असं ठोस नियोजन कोणी देत नाही. सगळे पूरस्थितीमध्ये पाण्यात फिरतात, फोटो काढतात, व्हिडिओ करतात, व्हिडिओ लाईक करतात. मग ते महापौर असतील, उपमहापौर असतील, प्रशासनातील अधिकारी असतील, गटनेते असतील, नेते असतील, हे पावसात फिरतात, फोटो काढतात, सेशन करतात. पण कुठलाही पर्याय याच्यावर काय निघेल हे असं अधिकारीसुद्धा सांगत नाही. त्यामुळे ह्या बाबतीत मी अतिरिक्त आयुक्त एक संध्याकाळी बसलो, विचार न केले. अतिरिक्त आयुक्तांनी मला विचार न केले, शिंदेसाहेब तुम्ही एवढे रिटायर्ड आहात, अनुभवी आहात, तर तुम्ही याच्यावर पर्याय काय देणार? तर म्हणून मी पर्याय जो आहे पेड्या मारुती मंदिराचा जो पर्याय त्यांना दिला, अतिरिक्त आयुक्तांना 1ला रिपोर्ट तयार केला. आणि आत्तासुद्धा आज कमिशनरला टोटल ठाणे महानगरपालिका क्षेत्राचं सोल्युशन, पाण्याचा निचरा कसा होईल त्याचं सोल्युशन दिलं. आत्ताच भेटून आलं आणि पुन्हा अतिरिक्त आयुक्ताला 2 यांना दिलं, आयुक्तांना 2 दिलं, सहाय्यक सचिव यांना दिलं आयुक्तांच्या. कारण की खाली आयुक्तांची मीटिंग चालू आहे आणि माझ्याकडे रिक्वेस्ट मागणी केल्यानुसार हा रिपोर्ट मी सबमिट केलेला आहे. तर तो रिपोर्ट, हा जो रिपोर्ट आहे तो त्या काही 2016मध्ये जे 15 स्पॉट होते फ्लडिंग स्पॉट DPRमध्ये, सँक्शन DPRमध्ये आता हे सँक्शन DPRमधले स्पॉट आहेत, हे सँक्शन DPRमधले स्पॉट आहे. अद्याप त्याच्यावर कुठलाही सोल्युशन पर्याय नाही, कारण सँक्शन DPRची अंमलबजावणीच केलेली नाही आहे. 2016च्या सँक्शन DPRमध्ये अंमलबजावणी नाही केली. फक्त उर्वरित नाले होते, ते जे काय होते 40-35 किलोमीटरचे बांधले, उर्वरित 35 किलोमीटरचं आता काम चालू आहे 200 कोटीमधून. तर अशा प्रकारचं ते उर्वरित नाल्याचं आहे. पण महानगरपालिकेने जर एक पायलट प्रोजेक्ट होल्डिंग पॉइंट टायडल गेटचा केला, राबोडीच्या मुख्य नाला आहे जो आता त्याच्यावर रस्ता चालू आहे, तिथे डम्पिंगची जागा आहे, तिथे जर हा पायलट प्रोजेक्ट केला आणि पंप आणि संपद्वारे हा जर पाणीपुरवठा संबंधित एरिया विकासकांना, नागरिकांना वापरास केला, तर या विकासकांना हा पाणी विकलं जाईल आणि विकासकांना पाणी विकलं गेलं म्हणजे आपल्याला महसूल क्रिएट होईल. आता मार्चच्या अर्थसंकल्प महासभा झाली, पेपरमध्ये ठाण्यामध्ये बातमी वाचली, त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, नाल्याच्या पाण्यापासून ठाण्याची कमाई, नाल्याच्या पाण्यापासून महसूलपासून ठाणे महानगरपालिकेची कमाई अशी बातमी आली. तर कमाई कशी कमवायची, तर तो 2016चा DPR आहे, तो जर होल्डिंग पॉईंट टायडल गेट आणि उर्वरित नाले हा जर अंमलबजावणी केली, 1100 कोटी नाही तर 600 कोटीची जर अंमलबजावणी केली होल्डिंग पॉईंट टायडल गेटची, आणि तो पायलट प्रोजेक्ट जर एका उतळसर केविलाच्या नाल्याजवळ केला,
तर त्याचं सॅम्पल टेस्टिंग कसं होतं, ते प्रोजेक्ट नियोजन कसं होतं, ते नियोजन सक्सेस झाले तर संपूर्ण टोटल प्रभाग समिती 9 आहेत त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट करता येईल. म्हणजे 600 कोटीचा आहे. टप्प्याटप्प्याने पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा अशा टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प करता येईल. कारण राज्यावरती आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत आणि मुख्यमंत्री असताना 3 वर्षात त्यांनी धुरंधर विकास केला महानगरपालिकेचा. कोस्टल रोड आणला, ट्विन टनेल आला, मेट्रो आणली, डॅमचं नियोजन केले, अंतर्गत मेट्रो आणली. तर मुख्यतः पाण्याचं नियोजन डॅम आला पाहिजे, डॅम झालं पाहिजे आणि हे जे पूरस्थितीच्या पाण्याचं नियोजन कसं येईल त्याचं नियमन केलं पाहिजे. जो 600 कोटीचं होल्डिंग पॉईंट टायटल गेटचं ते नियोजन केलं पाहिजे, उर्वरित नाल्यांचं नियोजन केलं पाहिजे. हे कोण सक्षमतेने निर्णय रिझल्ट देत नाही. तो रिझल्ट देणारा सक्षम अधिकारी रवींद्र शिंदे जो रिटायर्ड आहे. आता शासन जी आर अध्यादेश जून 2025 10 जून 2025 शासन अध्यादेशानुसार सेवानियुक्त अधिकाऱ्याला 5 वर्षासाठी कार्यकाल करण्याची जो सक्षम अधिकारी तो करू शकतो. माझा प्रस्ताव आस्थापनाने दिला, जो जितेंद्र आव्हाड साहेबांनी मागणी केली होती दिला. तो प्रस्ताव नगर अभियंत्याकडे धूळ खात पडलेला आहे. त्याच्यावर ना चर्चा होत ना त्याच्यावर जाहिरात काढली जात. मी नगर अभियंत्यांना म्हटलं आम्ही लवकरच जाहिरात काढतो. नगर अभियंता मला म्हणाले मी लवकरच जाहिरात काढतो आणि तुमचं रिक्रुटमेंट करून घेतो, म्हणजे आम्हाला प्रोजेक्ट करायला बरं वाटेल, तुमची मदत होईल, हेल्प होईल. ॲज ॲडवायझरी तांत्रिक अधिकारी म्हणून मला पोस्टिंग करा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. तर मी संपूर्ण प्रकल्प नियोजन करणार. मलनिसरमधले जेवढे शौचालय आहेत, आपण जवळजवळ 1000 काठ शौचालय आहेत, 1500 शौचालय आहेत, सार्वजनिक शौचालय आहेत, इंटरनॅशनल शौचालय आहेत, इंटरनॅशनल सब इंटरनॅशनल शौचालय आहेत, BOTचे शौचालय. हे आता 10 वर्ष 30 वर्ष पिरियड संपत आला आहे, 25 वर्ष, त्यामुळे ते नादुरुस्त झालेले आहेत. तर या सर्वांचा सर्वे करून जो मी केलेला आहे, या सर्वांचा सर्वे मी केलेला आहे, रिपोर्ट सँक्शन आहे, फक्त इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. इम्प्लिमेंटेशन काय, ते ज्यांना BOTमध्ये दिलेले जे सार्वजनिक शौचालय ह्यांना सामाजिक संस्थाद्वारे ते दुरुस्त करायला सांगितलं. महापालिकेच्या खर्चाने नाही, महापालिकेच्या खर्चाने नाही. तर सामाजिक संस्था आहेत ज्यांना वाटप केलेले आहेत त्यांनाच ते शौचालय जर काम करायचं दुरुस्त करून ते करायला लावायचं, सुशोभीकरण करायला लावायचं. त्यामुळे महानगरपालिकेचा हजारो करोडो रुपये ह्याच्यामध्ये वाचतील. आणि महानगरपालिकेला जर पुन्हा रिन्युवेशन ऑर्डर द्यायची तर 1 लाख रुपये डिपॉझिट येईल. म्हणजे 1000 टॉयलेटचे, 1000 शौचालयांचे 1 लाख रुपयामध्ये किती रुपये होतात? 7 ते 3 ते आणि 5 8 10 कोटी रुपये येतात ना महानगरपालिकेला महसूल. ते करावं. ठाणे महानगरपालिकेने जेवढे नाले बांधलेत त्या नाल्यावरती अतिक्रमणे आहेत, मग त्यांना आपण दंडात्मक कारवाई का करत नाही? कारण ते जर नाल्याच्या जागा वापरत आहेत, जर नाल्याच्या जागा वापरत आहेत, नाल्याचे भूखंड वापरत आहेत, आरक्षित भूखंड वापरत आहेत, स्थावर मालमत्ता ज्या ज्या आरक्षित भूखंड आहेत, 1 रुपये भाडे, त्यांचे संपूर्ण सर्वे करा आणि दंडात्मक कारवाई करा. 10,000 कोटी रुपये महानगरपालिकेच्या तिजोरीत येईल असं माझं विश्लेषण आहे. एस रविराज सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक, तांत्रिक विश्लेषक म्हणून हे विश्लेषण आपल्यासमोर मांडते. ते करावं. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.